धुळ्यातल्या नामांकित शैक्षणिक संस्थेमध्ये माध्यमिक शिक्षणाच्या प्रवेशासाठी 6 प्रवेश फी घेतली जात असल्याचा आरोप करत रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी 3 ऑगस्टपासून बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे। त्यांच्या आंदोलनाबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी संबंधित आंदोलनकर्त्यांना पत्र पाठवून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती। मात्र संबंधित आंदोलनकर्त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्राला दाद न देता आंदोलन सुरूच ठेवले। याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना विचारणा केली असता माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी या तक्रारीच्या बाबत गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी समिती नेमली असून त्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे। सर, जय हिंद संस्थेमध्ये ॲडमिशन संदर्भात संबंधित कार्यकर्ता यांनी आमच्याकडे ॲप्लिकेशन केलं होतं। त्या ॲप्लिकेशनच्या संदर्भात मी संबंधित शाळेला एक नोटीस इश्यू केली आणि त्यांच्याकडे एक्सप्लेनेशन कॉल केला की आपण अशा पद्धतीने काहीतरी आवाजाची फी घेत आहेत का, त्याच्या डिटेल्ससाठी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती धुळे यांना एक टीम तयार करून चौकशी करण्यासाठी सांगितलं। तो अहवाल माझ्या मते या सोमवारपर्यंत आपल्यापर्यंत प्राप्त होईल। चौकशी झाली त्यांची आणि त्यानंतर संबंधित संस्थेवर उचित जे असेल त्या अहवालात जे नमूद केलं असेल त्यानुसार कार्यवाही केली जाईल। मीनवाईल संबंधित जे उपोषणकर्ता आहेत मी यांना विनंती केली होती, याच्याशी दूरध्वनीद्वारेही बोललो, त्यांना विनंती पत्रही आम्ही पाठवलं परंतु त्यांनी स्वीकारलं नाही। आम्ही त्यांना हेच सांगितलं होतं की आपण केलेली तक्रारी तथ्य असल्यास संबंधित शाळेवर शालेय प्रशासनावर आम्ही निश्चितच कारवाई करू, त्यामुळे आपण कृपया उपोषण मागे घ्यावं। पण संबंधितांनी आमच्या लेखी पत्राला आमच्या विनंतीला दाद दिली नाही आणि त्यांनी उपोषण सुरू ठेवलं। पण पुढच्या आठवड्यामध्ये निश्चितच ते चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर जर संबंधित संस्था ही दोषी असेल तर निश्चितच तिच्यावर कारवाई करणार। मी समाधान बैसाने, रिपब्लिकन सेनेचा जिल्हा अध्यक्ष। गेल्या 3/8/2025 पासून मी बेमुदत धरणे आंदोलन लावलेलं होतं आणि आज 15 ऑगस्ट निमित्ताने मी काल 14 तारखेपासून आमरण उपोषण करत आहे। कारण की न्याय न भेटल्यामुळे आम्ही खूप नाराज झालेलो आहोत। कारण की भारताला स्वातंत्र्य भेटलेलं आहे परंतु आम्हाला स्वातंत्र्य भेटलेलं नाही। तरी आम्ही माननीय पालकमंत्री साहेबांची वाट बघत होतो, जिल्हाधिकारी साहेबांची वाट बघत होतो, परंतु संबंधित अधिकारी कोणी आमच्यापर्यंत दखल घेण्यासाठी आलेला नाही आहे। आणि आम्ही आंदोलन तर कधी बंद करणार नाही, पाहिजे तर आम्ही कोर्टात जाऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस करणार आहे। गेल्या बऱ्याच दिवसापासून या तक्रारींचं निवारण करताना सर आमची भेट संबंधित शिक्षणाधिकारी हे आमच्याकडे आलेले होते। तर ते आले असता आम्हाला असं म्हटले का तुम्ही आंदोलन मागे घ्या, 7-8 महिन्यात नंतर ती कारवाई होईल, चौकशी करून आम्ही त्यांच्यावरती जे काही चौकशी आढळेल त्याच्यानुसार आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू। परंतु मी त्यांचं पत्र स्वीकारलं नाही, कारण की मी गेल्या बऱ्याच दिवसापासून आंदोलन करीत आहे। तर मला नाही भेटला नाही म्हणून मी आंदोलन मागे घेऊ शकत नाही आणि संबंधित माणसांवर जर कारवाई झालेली नाही आहे तर मी आंदोलन हे मागे घेऊ शकत नाही, असं मी त्यांना सरळ स्वरूपात सांगितलं। आणि त्यांनी असं म्हटलं मला का कुठल्याही पालकांची आमच्याकडे तक्रार नाही आहे आणि त्यांच्याकडे कुठले पत्र दिलेलं नाही। तर मी माननीय शिक्षणाधिकारी साहेबांना असं सांगितलं इच्छितो की मी कमीत कमी 7 ते 8 पालकांच्या माझ्याकडे तक्रारी आहेत आणि असं तुम्ही चुकीचं सांगून तुम्ही लोकांची किंवा पत्रकारांची दिशाभूल करत आहेत। आम्हाला एवढंच माहिती आहे का तुम्हाला त्या शाळेला म्हणजे कारवाई करायची नाही, त्या शाळेवर तुम्हाला कुठंतरी ती शाळा वाचवायची आहे, त्या चेअरमनला वाचवतायत आणि तुम्ही त्या मुख्याध्यापकांना टार्गेट करत आहात। परंतु त्या संबंधित संस्थेची जे मुख्याध्यापक आहेत ते मला कमीत कमी 3दा मला चेअरमन साहेबापर्यंत घेऊन गेलेत आणि त्यांनी आम्हाला ॲडमिशन होणार नाही असं देखील त्याचा अपमान केलेला आहे। तर माझी मागणी हीच आहे की जोपर्यंत त्या चेअरमन विजय पितांबर पाटीलवर कारवाई होत नाही, मुख्याध्यापकांवर कारवाई होत नाही, शाळेची मान्यता रद्द होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आहेत। जय हिंद, जय भारत। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।